आफ्टरनून टू ऑल. आवाज ऐकू येते माझा व्यवस्थित? रुची, सौरभ, आवाज ऐकू येते ना? हाँ यस सर. चालू करूया. कॅल्क्युलेटर घेऊन बसा सगळे. Okay, it's 2:15 now. I think you are all are ready with the calculators. Now, already we know mesh, super mesh. काय काय झालंय आपलं? Super mesh. What is mesh? We apply KVL. When we apply super mesh, when there is a common voltage source between two closed loops. When there is a common voltage source between the two closed loops, then we know node and supernode. Node and supernode. For node, we apply KCL. What is KCL? Incoming current is equal with outgoing current. Incoming current equal with outgoing current. And when we apply supernode, when there is a common, sorry, मगाशी करंट सोर्स पाहिजे तिथं, आणि ह्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स बिटवीन टू नोड्स. KCL सुपर मेश मध्ये करेक्शन करा. व्हेनेवर देयर इज अ कॉमन करंट सोर्स. त्यानंतर आपण बघितलं स्टार डेल्टा कन्व्हर्शन आणि सोर्स ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक्स. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक म्हणजे काय? वी आर एबल टू कन्वर्ट व्होल्टेज इक्विव्हॅलंट इनटू करंट इक्विव्हॅलंट and current equivalent into voltage equivalent. What is voltage equivalent? Voltage source in series with resistance. What is current equivalent? Current source parallel with resistance. Current source parallel with the resistance. हे सगळं आपण कुठे शिकलो? आतापर्यंत जो सिलेबस झाला त्याच्यामध्ये. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल मी सॉल्व करायला हवे, काही फक्त आपण तुम्ही मला आन्सर द्यायची. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन मेश अँड सुपर मेश टेक्निक. आता नो यू ऑब्झर्व द डायग्राम अँड टेल मी. वी हॅव टू फाइंड आउट द करंट पासिंग थ्रू 30 ओहम रेजिस्टन्स. वी हॅव टू फाइंड आउट करंट पासिंग थ्रू 30 ओहम रेजिस्टन्स.
Now all of you observe the diagram and tell me how many closed loops in the diagram. Type in the chat box. 4. Closed loops. उत्तर दिले तरी चालेल बरोबर, अनम्यूट करून. 4. ओके बरोबर आहे, 4 आहे. परंतु जेवढे चार लूप म्हटल्यावर अननोन किती होणार आहेत? 4. म्हटल्यावर इक्वेशन्स किती होणार आहेत? 4. मग मोठं होणार ना. थोडं ऑब्झर्व करा, हा 10 एम्पियर करंट सोर्स, 10 ओहम रेडिस्टन्स, हे सिरीज आहेत का पॅरलल? No, what is your current equivalent? Current source in parallel with the resistance. If this is the diagram, it is called as current equivalent circuit. आता मगाशी मी बोललो बघा, if we convert this current equivalent into voltage equivalent, आपल्याला ओहम्स लॉ माहित आहे, V is equal with I into R. So let us convert this 10 ampere 10 ohm into the voltage source. I into R, current is 10, resistance is 10. So 10 multiplied by 10 is 100. 10 multiplied by 10 is 100. हा arrow upward आहे, त्यामुळे प्लस आणि मायनस अशी पोलॅरिटी येणार. And now what is voltage equivalent? Voltage source is in series with the resistance. म्हणजे मगाचा जो 10 अँपिअरच्या पुढे पॅरलल 10 ओहम होता ना, तो इथं झाला सिरीज मध्ये. In this way, sometimes to reduce the diagram, we used to convert voltage source into current source equivalent or vice versa. आता मला सांगा किती क्लोज लूप्स आहेत? 3. आता आपण XYZ, तुम्ही I1 I2 I3 घ्या, कोण घेईल ABC, नोटेशन इज नॉट इम्पॉर्टंट. आता मला सांगा, आपल्याला मेश माहित आहे, मेश वी आर अप्लाइंग KVL. 2 एरो क्लोज लूप एका डिरेक्शनला असले की वी सबस्ट्रॅक्ट द करंट, आणि इफ दे आर क्लॉकवाइज अँड अँटी क्लॉकवाइज अपोजिट, देन दे गेट्स ऍडेड. आता मला कोण सांगेल की व्हेन वी अप्लाय KVL टू द फर्स्ट लूप, व्हॉट इज द इक्वेशन? अनम्यूट करून सांगा. X हा करेक्ट, plus 5x करेक्ट. plus 20 into x minus y. हा 20 into x minus y plus minus 100 is equal to 0. ओके करेक्ट करेक्ट. परत मी सांगतो, 10 into x plus 5 into x plus 20. 20 is a common resistance between x and y. X is clockwise, y is clockwise. So 20 into x minus y. We are not writing y minus x because ज्या लूपला आपण अप्लाय करतोय त्यातनं दुसरे करंट्स एकतर वजा करायचे किंवा ऍड करायचे. आपण अप्लाय कुठे केले? एक्स ला. सो 10x plus 5x plus 20 into x minus y. आणि नंतर काय आहे? पोलॅरिटी डायरेक्शन ऑफ करंट आल्यानंतर पहिला आहे ते मायनस. सो मायनस 100 इज इक्वल विथ 0. So it is 7x minus 4y is equal with 20. This is equation number 1. Now Aditya Khade, you tell me what is the equation number 2? Aditya, काय येईल सांग? Aditya Khade, are you there? Akshata Desai, are you there? Akshata? Akshata Desai? Yes, sir. सांगणार दुसऱ्याचं इक्वेशन काय येईल? सेकंड लूप. 5y करेक्ट. plus 30y 30 नाही, 30 हा कॉमन आहे ना y आणि z ला. plus 30y minus z ये 30 into y minus z पुढे plus 20 into y minus x, which is equal with 0. Good. 0. Just see, KVL at loop y, 5y plus 20 into y minus x plus 30 into y minus z is 0. Now Anuraj Khamkar, are you able to tell me what is the third equation? Anuraj? 5z Huh? plus 100 Huh? plus z 30 into z minus y equal to 0. KVL at loop z, 5 into z plus 30 into z minus y plus 100 is equal with 0. This is equation number
3. नाउ ऑल ऑफ यू, कारण आपल्याकडं प्रत्येकानं काय सगळं कॅल्क्युलेटर बसायची गरज नाही. मी आता नंबर सांगत नाहीत का, रोल नंबर सांगू मी की त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा असं करा. नाही तर रोल नंबर किती मुलं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, असं एक काम करा, 1 to 15, रोल नंबर 1 to 15, यू ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट x. 16 to 30 कॅल्क्युलेट y, आणि 30 अबोव यू कॅल्क्युलेट z. आता हे डायग्राम काढत बसू नका, हे मी तुम्हाला आता मी परत एकदा सांगतो, तुमची बॅच नवीन आहे, तुम्ही आता 200 पेजेसची एक नोटबुक घालायची सेपरेट. दिस इज फॉर ट्युटोरियल. आणि जे दररोज मी वर्गात जे शिकवतोय ना, जे थेरॉटिकल पार्ट असेल त्यासाठी 200 पेजेस सेपरेट नोटबुक. आता स्टार डेल्टा डेरिव्हेशन वगैरे आहे, तर डेरिव्हेशन वगैरे जी असतील ती नोटबुक मध्ये लिहायची, ज्याला आपण थेरी म्हणतो. आणि ट्युटोरियलची जी नोटबुक आहे ती 200 पेजेस घालाय, की त्याच्यामध्ये आता मी हे झाल्यानंतर हे आपल्या ग्रुपवर टाकेन ही फाईल PDF, की याच्यामध्ये जे एक्झाम्पल सगळे तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे. आले नाही तर मला न बघता सॉल्व्ह करायचे, आणि आले नाही तर तुम्ही मला कॉल करायचा. त्यामुळे आता त्यामध्ये सर्किट डायग्राम काढणे या स्टेप लिहिणे यात वेळ घालवायचा नाही, हे मी तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्ही वहीमध्ये आता काय लिहायचं, दिस इज एक्झाम्पल नंबर 1, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पेज नंबर 12 एक्झाम्पल नंबर 1, म्हणजे तुमच्या नंतर हे लक्षात येईल. आता तुम्ही सगळ्यांनी काय लिहून घ्यायचं, इक्वेशन नंबर 1 लिहून घ्या, 7x - 4y = 20. इक्वेशन नंबर 2 लिहून घ्या, 4x - 11y + 6z = 0. आणि इक्वेशन नंबर 6 थर्ड लिहून घ्या, 6y - 7z = 20. तिसऱ्या इक्वेशन मध्ये x टर्म नाहीये, लक्षात घ्या. आणि युजिंग क्रॅमर्स रूल कॅल्क्युलेट x, y अँड z. आता कुणी काही किंवा रोल नंबर मी आता सांगत नाही प्रत्येकाला, तुम्ही x, y, z प्रत्येकाला जसं सोयीस्कर होईल तसं काढा. किंवा 1 ते 15 रोल नंबर x, 15 ते 29 y, आणि 30च्या पुढचे जर असतील रोल नंबर तर त्यांनी z कॅल्क्युलेट करा. सो ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट, म्हणजे आपला वेळ वाचेल. प्रत्येकाने एकच कॅल्क्युलेट करू नका. ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट x, y, z. ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट x, y and z. The equations are in front of you. Take the calci. जर x कॅल्क्युलेट केला तर त्याला कॉन्फिडन्स असेल. आता बघा x काढला की तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकलं की y निघते, y जर काढलं तर इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकलं की z निघते. त्यामुळे इट इज इन युअर हँड. तिन्ही कॅल्क्युलेट करा लवकरात लवकर, तरी चालू शकते. किंवा प्रत्येकानं कुणीतरी x काढा, कुणीतरी y काढा, कुणीतरी z काढा. ज्याला फास्ट आहे कॅल्क्युलेशन तिने तिन्ही काढले तरी चालेल. स्टार्ट. I think everyone know Cramer's rule. डिटर्मिनंट काढायचा डेल्टा. x काढताना डेल्टा x अपॉन डेल्टा, y काढताना डेल्टा y अपॉन डेल्टा, आणि z काढताना डेल्टा z अपॉन z. ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट. अक्षता, अनुराज, आशिष, आवड, प्रज्ञा, आयुष, ईशा, कृष्णराज, नेहा, पार्थ,
प्रतीक, ऋतू, रुची, ऋतिका, पुढे ऋतिका काटकर, संजना, शंकर, श्रेयस, ऋती, शुभम, सौरभ, सुचित, वैभव, विशाल, श्रेयस देसाई. आज मी आपलं हे झाल्यानंतर ग्रुपवर टाकणार आहे. ओके सर. So anyone calculate x? Okay, someone are having the answers. X is 4.261. नाही, काहीतरी चुकलंय थोडं. कृष्णराज 1.94 करेक्ट. ओके, कृष्णराज काहीतरी चुकलंय थोडं. ओके 1.94. सौरभ नाही रे, चुकलंय सौरभ. ओके विशाल इट इज करेक्ट. अक्षता इट इज करेक्ट. नेहा इट इज करेक्ट. सौरभ थोडं कॅल्क्युलेशन चेक कर. ओके रुचि इट इज करेक्ट. If your x is correct, then there is no any problem in calculating y and z. बरोबर ना? कारण पहिल्या इक्वेशन मध्ये x टाकले की you are getting y. In equation number 3, if you put y, you are getting z. Anuraj Khamkar, good. All are correct. X is 1.94 ampere, y is minus 1.6 ampere, and z is minus 4.22 ampere. Good, Anuraj. Other member just calculate. Krishnaraj जरा काय चुकलंय बघ. Other members also try. Z is 4 point minus येते रे विशाल. मायनस येते. काहीतरी चेक कर साइन. सुजित ओके गुड. सुजित क्षीरसागर गुड. सौरभ 1.94. हा आता बरोबर आहे सौरभ. प्रतीक कांबळे ओके गुड. ऋतिका काटकर ओके गुड. रुचि ओके करेक्ट गुड. विशाल नाउ इट इज करेक्ट. ओके ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर using mesh find x and y. Using mesh find x and y. किती लूप्स आहेत? हाऊ मेनी लूप्स आर देअर? कोण सांगेल? 2. x आणि y दोन्ही क्लॉकवाईज ते आपण अज्युम करायचे. कोण सांगेल पहिलं इक्वेशन? व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन? कृष्णराज 5x हा सांगा. 5x plus 2x minus y हा is equal to 2 plus 2 is equal to 0. हा बरोबर. हे जरा व्यवस्थित करा श्रेयश. ते प्लस आहे ना पहिल्यांदा बघा. एक्स आल्यानंतर पहिल्यांदा +2 आहे म्हणून पोलॅरिटी बघा. मगाशी कसं होतं बघा -100 ग्राउंडला होतं. तसं इथं काय 5x + 2 × x - y + 2 इज इक्वल विथ 0. आणि दुसरं काय येणार? कोण सांगेल? कृष्णराज दुसरं सांग. 5y हा plus 10 करेक्ट. plus 2 into y minus x is equal to 0. ओके करेक्ट. 5 into y plus 10 plus 2 into y minus x is equal with 0. So all of you calculate x and y. आता मी तुम्हाला आन्सर दाखवतो खरं हे कॅल्क्युलेट करताना थोडं चुकलेलं आहे.
हे आन्सर नाहीये, वेगळा आन्सर आहे. दिस इज रॉंग आन्सर, वेगळं येते आन्सर. तुम्ही सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा आता. ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट एक्स अँड वाय. इथं स्क्रीनवर जे तुम्हाला आन्सर दिसते 26.66 हे आन्सर बरोबर नाहीये, चुकलंय ते. आणि वाय इज 33.33 अँपियर, हे रॉंग आन्सर आहे. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा आणि ग्रुपवर टाका, म्हणजे मी सांगतो तुम्हाला कुठलं बरोबर आहे. सो राईट, ऑल ऑफ यू राईट डाऊन. पेज नंबर 12 असल्या आणि एक्झाम्पल नंबर 2, प्रॉब्लेम्स ऑन मेश अँड सुपर मेश टेक्निक. So first equation 7x minus 5y is 20. Second equation 5x minus 7y is equal with minus 100. आता क्रॅम्बर्स रूल काय गरज नाही. सायमल्टेनियस इक्वेशन आहे, वर आणि खाली एकतर 7 न मल्टिप्लाय करा किंवा वर आणि खाली 5 न मल्टिप्लाय करा. बरोबर, 2 इक्वेशन म्हटल्यावर क्रॅमरची गरज नाही. व्हेनेवर इक्वेशन्स आर मोर दॅन 2 देन वी गो फॉर क्रॅमर्स. हॅलो सर, हा बोल. फर्स्ट इक्वेशन ते रॉंग आलंय सर. रॉंग आले का? थांब. 7x minus 2y एक मिनिट. इज इक्वल टू -2 होते. 7x minus 2y इज, हा दोन्ही चुकले ना, असं पाहिजे. हा 7x minus 2y पाहिजे आणि इज इक्वल विथ -2. बरोबर ना? हा बरोबर. सयानी इक्वेशन नंबर 1 चुकले, थोडं पहिलं वरचं इक्वेशन काय. ऑल ऑफ यू राईट डाऊन दिस 5x प्लस 2. सेकंड पण चुकलोय सर. सेकंड पण चुकले ना, बरोबर. म्हणून ते आन्सर आपलं टोटल पुढचं चुकले. तुम्ही असं करा, इक्वेशन नंबर 1 2 लिहू नका. 1 2 च्या वर जे लिहिले ना इक्वेशन ते लिहा. 5x प्लस 2 इंटू एक्स मायनस वाय प्लस 2 इज इक्वल विथ 0 आणि ते सॉल्व्ह करा. म्हणजे ते काय येणार आहे, 7x minus 2y इज इक्वल विथ -2. आणि दुसरं इक्वेशन 5y प्लस 2 इंटू वाय मायनस 6 प्लस 10 इज 0. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, -2x प्लस 7y इज इक्वल विथ -10. बरोबर. आणि आता सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा एक्स आणि वाय. -0.7 येते का बघा. एक्स ची व्हॅल्यू -0.7 अँपियर येते काय, सर्वांनी चेक करा. ओके प्रतीक, करेक्ट. कॅल्क्युलेट वाय. ओके गुड. सुजित करेक्ट. आता वाय कॅल्क्युलेट करा. पुढे दिस एक्स इन इक्वेशन 1 or 2. किती येते व ह्याचं -1.64 आलंय.
सुजित किती आले? ओके गुड. रुची, शुभम, गुड. परब, मायनस येते का बघ अक्षता? मायनस येते बहुतेक, -1.64. अक्षता देसाई तर चेक करा आन्सर. -1. ओके सर. ना अनुराज, आशिष, ईशा कोल्हापुरे, जी मुलं काही बोलत नाहीत किंवा टाईप करत नाही आन्सर, त्यांनी लक्ष द्या. येते काय सांगा मला. ईशा, पार्थ, संजना, शंकर, श्रुती, वैभव. पुढचं घेऊया एक्झाम्पल. करणार आहे सॉल्व. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. Now by using loop technique, find I12 means current passing through 12 ohm. Current passing through 12 ohm. आता कोण सांगेल हे मेश आहे का सुपर मेश? सुपर मेश. Why? 45 ampere connected between A and E. हा, ए आणि ई असं म्हणायचं नाही. इट इज कनेक्टेड बिटवीन ए आणि ई. बरोबर आहे. इट इज अ कॉमन करंट सोर्स बिटवीन एक्स अँड वाय. कॉमन करंट सोर्स बिटवीन एक्स अँड वाय म्हटल्यावर आपण एक्स ला वेगळं आणि वाय ला वेगळं अप्लाय करता येणार नाही. आपण कुठे अप्लाय करायचे? ए बी ई एफ ए. बरोबर. आपण कुठे अप्लाय करायचे? ए बी ई एफ ए. आता मला कोण सांगेल? नेहा सांगणार काय ते इक्वेशन? सुपर लूप म्हणतोय ना आपण, सुपर लूप. ए बी ई एफ ए काय येणार आहे सांगा? पहिला 6 × y येणार ना. इथनं स्टार्ट करा. 6 × y. बरोबर ना? नेहा चौथे सांगणार काय? हा 45 एम्पियर काढून टाकायचा नाही असं समजायचं. एकच चौकोन उरला रेक्टँगल. ए बी ई एफ ए. आता ह्याला अप्लाय करायचा केव्हीएल. कोण सांगेल? सौरभ. Yes sir. 6y plus 6y plus 180 ओके गुड प्लस plus 24 into y minus z ओके करेक्ट. नेक्स्ट plus 30 ओके करेक्ट. plus 2x 2x करेक्ट plus 4x x plus 60 हा करेक्ट is equal to 45. विच इज इक्वल विथ 0 रे. Is equal to 0. Okay. परत मी सांगतो. ए बी व्होल्टेज ड्रॉप इज 6 × y. आता 180 इज प्लस मायनस म्हणजे प्लस 180. 24 इज अ कॉमन बिटवीन y अँड z. दोन्ही क्लॉकवाईज. सो y मायनस z. आता ई पाशी आलो. ई टू एफ हा प्लस पहिल्यांदा पोलॅरिटी आहे 30 ची. सो प्लस 30 प्लस 2 × x प्लस 4 × x प्लस 60 इज इक्वल विथ 0. 6y प्लस 180 प्लस 24 × y मायनस झेड प्लस 90. हे 90 कसं आले? 60 आणि 30 ऍड केले. आणि हे 6x कसं आले? 4x प्लस 2x. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता मला कोण सांगेल की दुसरं इक्वेशन काय येईल? बी सी डी ई बी. नेहा चौथे सांगणार. नेहा सोपा आहे. आता झेड लूपला काय येणार इक्वेशन? झेडला
12z correct. plus 24z minus y Correct. minus 180 is equals to 0. Okay, correct. It is 12z plus 24 into z minus y minus 180 is equal with 0. इक्वेशन नंबर 2. आता शेवटचं इक्वेशन काय येणार? हा 45 एम्पियर इज कॉमन बिटवीन एक्स अँड वाय. बरोबर बरोबर. आता नाही हे उलटा आलं नाही रे, ते चुकलंय आन्सर कोणी y minus हा मी मागच्या वेळेला तुम्हाला हे सांगितलेली बघा ट्रिक कसं. हे ह्याला हिंट काय या पुस्तकात दिलेलं नाहीये. हा 45 एम्पियर आहे ना, हा कन्सिडर करायचा, इमॅजिन करायचा अँटी क्लॉकवाईज आहे. हा जर अँटी क्लॉकवाईज झाला तर कशाचा अपोजिट मध्ये पहिल्यांदा जाईल, एक्स का वाय? कृष्णराज x मध्ये. एक्स मध्ये. तर तो वजा करायचा. कशातनं वजा करायचा? वाय. y मध्ये. म्हणजे वाय मायनस एक्स किती येणार आहे? 45. आता परत मी आणि व्यवस्थित सांगतो भाई, तुमच्या लक्षात येईल काय. आता असं इमॅजिन करा सगळे, असं इमॅजिन करा की 45 आत्ताची जी डिरेक्शन आहे ती वर आहे, अशी इन्क्लाइन. ती समजा खाली आहे, ती समजा खाली आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज घेतला. अँटी क्लॉकवाईज मध्ये घेतला तर पहिल्यांदा कुठल्या लूप मध्ये जाईल, एक्स मध्ये का वाय? y. वाय. y. त्यावेळेला आपण इक्वेशन काय घ्यायचं, एक्स मायनस वाय इज इक्वल विथ 45. आता समज असेल सगळ्यांना मला वाटतं, बरोबर ना? कृष्णराज समजलं काय? Yes sir. ओके. म्हणून आता या डायग्राम मध्ये जर 45 एम्पियर हा वर एरो आहे आणि हा अँटी क्लॉकवाईज अज्युम केला तर पहिल्यांदा एक्स लूप मध्ये जाणार का वाय मध्ये? तर एक्स मध्ये जाणार. तर तो एक्स वजा करायचा कशातनं? दुसऱ्यातनं. दुसरा कुठला आहे? वाय. म्हणजे इक्वेशन आलं वाय मायनस एक्स इज इक्वल विथ 45. आता हे इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2 आणि हे इक्वेशन नंबर 3. आता मगासारखं सगळ्या मुलांनी, काही मुलांनी एक्स कॅल्क्युलेट, रोल नंबर 1 ते 15 देतो मी, कन्फ्युजन होणार नाही. रोल नंबर 1 to 15 तुम्ही कॅल्क्युलेट करा एक्स. रोल नंबर 16 to 29 तुम्ही कॅल्क्युलेट करा वाय. आणि 30 ऑनवर्ड्स तुम्ही कॅल्क्युलेट करा झेड. म्हणजे थोडं आपल्याला सोपं जाईल, वेळ वाचेल. ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट. परत थोडं इकडे लक्ष द्या. ही इक्वेशन बहुतेक परत लिहायला चुकलंय मी. इकडे लक्ष द्या. 6y प्लस 180 प्लस 24 इंटू वाय मायनस झेड प्लस 90 प्लस 6x. बरोबर ना? हे इक्वेशन नंबर 1 असं नाहीये. काय येणार आहे इक्वेशन नंबर 1? 6x कोण सांगेल? प्लस 30y मायनस 24z इज इक्वल विथ 240. ऍक्च्युली हे काय म्हणायचं, रेड्यूस केलं. इक्वेशन बरोबर आहे. पहिल्यांदा एकदम तुम्हाला वाटलं की चुकलंय का, चुकलेलं नाही. ते रेड्यूस केले, डिवाइड केले सगळ्याला कशात तर. तर सगळ्यांनी तिन्ही इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा आणि एक्स वाय झेड काढा.
नाही नाही, ते y मायनस सिक्स घ्यायचं श्रेयस. y मायनस सिक्स, y minus 6 is 45. Type your answer. Y is 6 ampere. Okay, Shubham, correct. बरोबर आहे शुभम. x किती येते? x जरा वेगळं येते वाटतं बघा. y is 6 ampere, it is correct. y is 6, x minus 39 आणि z 9 येते काय? यामध्ये हे आन्सर चुकले म्हणून मी ते सर्कल केले. नाईन मायनस, काही जणांचं मायनस आले बघा, चेक करा जरा. सौरभ मायनस दिले वाटते का? -9 6 9. ओके, y6 वर x -39 आणि z 9. करेक्ट. ओके, नाउ वी मूव टू द नेक्स्ट. आता काही असे इक्वेशन्स आहेत काय, काही
Hello, sir. हा बोल. If the direction is not given, then we consider the anti-clockwise direction, na? हो क्लॉक नाही, कुठली डायरेक्शन म्हणतो आता यातली ना XYZ Branch direction. सगळे क्लॉकवाईज अज्युम करायचे सगळे. हा? Okay. आता आता काही हे असे आहेत काय तुम्हाला दिसते बसा स्क्रीनवर J8 असं लिहिलंय. तर हे AC सोर्स असतोय आणि ह्याला म्हणायचं इम्पिडन्स. हा, तर ह्याचे जे एक्झाम्पल्स आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. हा, कारण ह्याला रेक्टँग्युलर टू पोलर कन्व्हर्ट करायला लागते, वेळ लागतो याला. नाव आता हे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करणार नाही काय, तर तुम्ही मला फक्त हे पण हे बघितले आपण, हे नको घ्यायला, हे थेरी मध्ये घेतले आपण. ठीक आहे, आता आपण नोड बघूया. नाव वी आर मूव्ह टू द नोड अँड सुपर नोड. नोड अँड सुपर नोड एक्झाम्पल. आता नोड म्हणजे काय असते, पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट नंबर ऑफ नोड्स. ते कसे करायचे, एका पॉइंटला मोर दॅन 2 ब्रँचेस, मोर दॅन 2 ब्रँचेस आणि अप्लाय KCL. आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. राईट द नोड इक्वेशन अँड फाइंड करंट इन ईच ब्रँच. आता किती नोड आहेत, 3 आहेत. 1 नोडला व्होल्टेज आपण अज्युम केले V1, सेकंड नोडला व्होल्टेज अज्युम केले V2 आणि 3 म्हणजे ग्राउंड आहे. ग्राउंड आपण कधी 0 व्होल्ट असते, बरोबर. आता व्होल्टेज V1 नोडला आपण काय अज्युम करायचं, ऑल करंट्स आर लिव्हिंग, ऑल करंट्स आर लिव्हिंग. बट if in the diagram itself some current direction is given, जर दिली असेल, जसं मला मगाशी विचारलं एकाने की सर डायरेक्शन दिली नसेल तर सगळे क्लॉकवाईज घ्यायचे. तर जर दिली असेल तर ती आपण बदलायची नाही, ती जशी दिली आहे तशी आपण घ्यायची, बरोबर. आता या V1 ला ऑल आर लिव्हिंग म्हणजे V1 कडनं करंट जातोय 10 मधनं, V1 कडनं V2 कडे जातोय 3 ओहम मधनं, परंतु 5 अँपियर हा लिव्हिंग घ्यायचं नाही, बिकॉज इन द डायग्राम इट इज शोइंग दॅट इट इज एंटरिंग, इट इज एंटरिंग. सो अप्लाय KCL ॲट नोड नंबर 1. इनकमिंग करंट किती आहे, 5. 5 इज इक्वल विथ आउटगोईंग म्हणजे 10 मध्ये किती असणार आहे, V1 मायनस V3 अपॉन 10. पोटेन्शियल ड्रॉप V1 मायनस V3 अपॉन 10, परंतु V3 हे 0 असते, ग्राउंड आहे, त्यामुळे ती V3 दिलेली नाही मी, V1 अपॉन 10 प्लस हाऊ मच करंट इज पासिंग थ्रू 3 ओहम, V1 मायनस V2 अपॉन 3. सो इक्वेशन काय झालं, 5 इज इक्वल विथ V1 मायनस V2 अपॉन 3 प्लस V1 अपॉन 10. आता मला कोण सांगेल सेकंड इक्वेशन काय असेल, हु विल टेल मी सेकंड इक्वेशन. V2 ला आपण काय अज्युम करायचं, ऑल आर लिव्हिंग द नोड. V2 ला आपण काय अज्युम करायचं, ऑल आर लिव्हिंग द नोड. काय येणार, कोण सांगेल. हॅलो सर, सांगू. मला गुड V2 minus V1 upon 3 गुड प्लस V2 upon 5 गुड plus V2 minus 10 अपॉन plus upon 1. इज इक्वल विथ 0. करेक्ट. हे बघा V2 पासनं बाहेर जातात, V2 पासनं V1 म्हणजे V2 मायनस V1 अपॉन 3 प्लस 5 मधनं V2 मायनस V3, परंतु V3 नाहीच आहे, V2 अपॉन 5 आणि 1 मधनं V2 मायनस 10 अपॉन 1 विच इज इक्वल विथ 0. हे आलं इक्वेशन नंबर 2. आता एक्झाम मध्ये तुम्ही असं करू नका की हे 1/10 बाहेर काढायचं, 1/3 म्हणजे 0.33 असं नाही. मी कसं सॉल्व्ह केले बघा, जरा दुसरं इक्वेशन मी कसं सॉल्व्ह केले बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. V2 मायनस V1 अपॉन 3 प्लस V2 अपॉन 5 प्लस V2 मायनस 10 अपॉन 1 इज 0. पहिले 2 घ्या, शाळेत लक्ष द्या इकडे, पहिले 2 घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करा. नॉर्मल तुम्ही 10वी 11वी 12वी मध्ये सोडलेत बघा 2 इक्वेशन, क्रॉस मल्टिप्लाय करा. आता 5 ने मल्टिप्लाय करा, 5 इंटू V2 मायनस 5 V1, आता 3 ने मल्टिप्लाय करा प्लस 3V2, 5 3 15 प्लस V2 मायनस 10 अपॉन 1 इज इक्वल विथ 0. आता खेला 1 ने मल्टिप्लाय करा, 15 ने इकडे मल्टिप्लाय करा,
म्हणजे 5v2 मायनस 5v1 प्लस 3v2 प्लस 15 न v2 ला मल्टिप्लाय करा 15 इंटू v2 मायनस 15 इंटू 10 150 15 इंटू 1 15. आता इथं परत थोडं चुकलंय 15 इंटू 1 इज 50 आणि ते उजव्या साईडला गेलं 0. सो इट इज मल्टिप्लाय विथ दिस इट इज अ 0. अशा राईट हँड साईड जी काय येणार आहे 0 आणि हे सगळं सॉल्व्ह करायचं. वी आर गेटिंग इक्वेशन नंबर आणि बाय युजिंग क्रॅमर्स रूल किंवा सायमल्टेनियस इक्वेशन यू आर एबल टू कॅल्क्युलेट v1 अँड बरोबर. हे v1 v2 आले आणि आता त्यांनी काय दिलंय बघा फाइंड करंट इन ईच ब्रँच म्हणजे काय आता 10 मधला करंट कसा काढणार आहे v1 अपॉन 10 I10 इज इक्वल विथ v1 अपॉन 10. 3 मधला कसा येणार आहे v1 मायनस v2 अपॉन 3. 5 मधला कसा येणार आहे v2 अपॉन 5 आणि 1 मधला v2 मायनस 10 अपॉन 1. सो वी आर गेटिंग द आन्सर I1 I2 and I3. हे आपण नोड व्होल्टेज बघितलं इक्वेशन थेरी याच्यामध्ये बघितलेलं. आता सर्वांनी इक्वेशन एक्झाम्पल नंबर 3 जरा वाचा. ऑल ऑफ यू सी एक्झाम्पल नंबर 3 आणि मला याचा आन्सर सांगा काय येईल इक्वेशन. हे आपण बघितलेलं याच्यामध्ये तरी सुद्धा मला अनेकदा सांगा सगळ्यांनी काय ते सांगा. कोण सांगेल. दोन नोड्स आहेत बरोबर आहे v1 आणि v2. मग v1 ला मी जर अप्लाय केलं तर फॉर्म्युला काय येणार आहे v1 मायनस v हा v आपण काढायचा आहे अपॉन प्लस v1 मायनस v2 अपॉन 10 प्लस v1 अपॉन 2 विच इज इक्वल विथ 0. दुसरं इक्वेशन काय येईल सेकंडला v2 मायनस v1 अपॉन 10 v2 मायनस v1 अपॉन 10 प्लस v2 अपॉन 5 v2 अपॉन 5 प्लस v2 मायनस 50 अपॉन 7 विच इज इक्वल विथ 0. आता त्यांनी काय दिलंय करंट इन 10 ओहम इज 0. 10 ओहम मध्ये 0 म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप दोन्हीकडे किती असणार आहे 0. सो v1 मायनस v2 इज इक्वल विथ 0. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता सर्वांनी एक्झाम्पल नंबर 4 हे सॉल्व्ह करायचं. ऑल ऑफ यू सॉल्व्ह एक्झाम्पल नंबर 4. डायग्राम मध्ये आता हे दिसत नाही नीट तर हा किती आहे माहिती आहे काय तर 2 आहे एम्पियर. हा आहे 2 एम्पियर. कोण सांगेल किती नोड्स आहेत. हु विल टेल. 2 nodes. v1 आणि v2. मग v1 चं इक्वेशन काय येणार सांग. इनकमिंग करंट किती आहे 2 आहे. सो 2 इज इक्वल विथ आउटगोइंग काय येणार V1 upon 4 plus V1 minus V2 upon 5. अपॉन 5 करेक्ट. 2 इज इक्वल विथ v1 अपॉन 4 प्लस v1 मायनस v2 अपॉन 5. दुसरं इक्वेशन काय येईल दुसरं 3 is equal to V2 upon 6 plus V2 minus V1 upon 5. करेक्ट. इनकमिंग करंट हा 3 आहे आणि आउटगोइंग 3 इज इक्वल विथ आउटगोइंग v2 मायनस v1 अपॉन 5 प्लस v2 अपॉन 6. दोन इक्वेशन आले. नाउ ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट v1 and v2. All of you calculate v1 and v2.
एव्हरीवन कॅल्क्युलेट. अक्षता, अनुराज, आशिष, प्रज्ञा, आयुष, धनश्री, ईशा, कृष्णराज, नेहा, रितू, शंकर, वैभव, विशाल, सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा. $25.76 आणि 22. नाही रे, चुकले काहीतरी. 10.66 आणि 14 येते का बघ, किंवा माझं चुकलं असेल. 10.6 म्हणजे 14. सर बरोबर आहे सर. 10.66 and 40. हा बरोबर, हे बरोबर आहे. 10.66 आणि 14. अनुराग जरा चुकले काहीतरी. हा, $10.66 आणि 14 चेक कर. आता एक्झाम्पल नंबर 5 पण नंतर बघणार आहे आपण, आता नाही. मी त्याला वेळ लागेल थोडा. आता हे कोण सांगेल? एक्झाम्पल नंबर 6. आणि एक्झाम्पल नंबर 6 डायग्राम एरिया काढू नका, फक्त मला त्याचं हे सांगा. एक्झाम्पल नंबर 6 कोण सांगेल? किती नोड्स आहेत? 2 nodes आहेत. आता एक्झाम्पल व्यवस्थित वाचा. युजिंग नोड टेक्निक. ठीक आहे, नोड वापरायचे. फाइंड व्होल्टेज Vx. बरोबर आहे, ठीक आहे. Vx म्हणजे काय आहे? व्होल्टेज अक्रॉस 7. बरोबर, व्होल्टेज अक्रॉस 7 म्हणजे Vx किती येणार आहे? 7 मल्टिप्लाय बाय करंट पासिंग थ्रू 7. ओहम्स लॉ ना. V इज इक्वल विथ I इंटू R. Vx म्हणजे काय? 7 मल्टिप्लाय बाय द करंट. आता त्यामधला करंट आपण कसा काढणार आहे? वर 1 आहे म्हणजे तिथं व्होल्टेज जर आपण ऍज्युम केलं V1, तर 7 मधला करंट किती झाला? V1/7. लक्षात येते का बघा? वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट Vx. व्हॉट इज Vx? व्होल्टेज अक्रॉस 7 ओहम. आता ते व्होल्टेज अक्रॉस 7 ओहमचा आन्सर काय येणार आहे? 7 मल्टिप्लाय बाय करंट पासिंग थ्रू 7. आता 7च्या वर एक नोड आहे बघा, एक नोड नंबर. तिथं आपण व्होल्टेज काय ऍज्युम करणार आहे? V1. म्हणजे करंट किती आला? V1/7. म्हणजे V1 जर तुम्हाला मिळालं तर त्याला 7 न डिवाइड करायचं. यू आर गेटिंग करंट. आणि त्याला 7 न मल्टिप्लाय केलं, देन यू आर गेटिंग व्होल्टेज अक्रॉस 7, दॅट इज Vx. आता 2 नोड आहेत, आपण काय ऍज्युम करायचे? ऑल आर लिव्हिंग. कोण सांगेल इक्वेशन? 4 एम्पियर पण लिव्हिंग आहे बघा, बरोबर ना? 4 एम्पियर पण लिव्हिंग आहे, त्यामुळे व्यवस्थित उत्तर द्या. कोण सांगेल? सौरभ सांगणार काय? Yes sir. ऑल V1/7 करेक्ट. plus 10 into V1 minus V2. 10 इंटू नव्हे रे,
KCL ना, करंट काढतोय आपण V upon R. V1 minus V2 by 10 हा बरोबर. is equal to 2 minus नाही रे, टू कुठे येते त्यात? तू आपण 1 ला अप्लाय करतोय रे. तू 2 च्या इथला 2 एम्पियर बघू नको, 4 एम्पियर येणार ना फक्त. जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन नोड नंबर 1. किती ब्रँचेस आहेत हे कसं लक्षात ठेवायचं म्हणजे काय, नोडला किती ब्रँचेस कनेक्ट आहेत तेवढ्या टर्म्स येतात. आता नोड नंबरला किती ब्रँचेस कनेक्ट आहेत? 3 आहेत. एक आहे 4 एम्पियर, दुसरा आहे 7 ओहम आणि तिसरा आहे 10 ओहम. आता मला सांगा V1 ला ऑल आर आउटगोईंग, म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे? V1 minus V2 upon 10 plus V1 upon 7 plus 4 is 0. आणि ते प्लस 4 राईट हँड साइडला गेले की काय होणार आहे? -4. समजलं का नाही? V1 upon 7 plus V1 minus V2 upon 10 सगळे लिव्हिंग आहेत, 4 पण लिव्हिंग आहे. प्लस 4 is equal with 0. बट इट गोज टू राईट हँड साइड बिकम्स -4. आता मला सांगा दोन नोडला ऑल आर लिव्हिंग ऍज्युम करायचं, परंतु एक या लागलाय. कुठला या लागलाय सांगा? 2 ampere. 2 ampere. काय येईल सांगा? V2 minus V1 by 10 करेक्ट. plus V2 minus 15 divided by 5 शुभम गुड. विच इज इक्वल विथ is equal to 2. V2 minus V1 upon 10 plus V2 minus 50 upon 5 which is equal with 0. तिथे असं डायग्राम मुद्दाम कन्फ्युजन देतात. तुम्हाला असं जनरली वाटते की इथं 50 हे खाली पाहिजे, 5 वर पाहिजे ना, म्हणजे V2 minus 50. तर त्याने काय फरक पडते? दोन्ही सिरीज मध्ये आहेत. सो V2 minus V1 upon 10 plus V2 minus 50 upon 5 which is equal with 2. Now all of you calculate V1 and V2. All of you calculate V1 and V2.
आन्सर किती? शुभम किती आला आन्सर? हाऊ मच? What is the value of V1 and V2? V1 is 17.86. सौरभ नाही रे, काहीतरी चुकलंय. नाही, नेहा परत चुकले काहीतरी. माझं इक्वेशन चुकले. मी आन्सर दाखवतो तुम्हाला. V1 हे 0 व्होल्ट येते आणि V2 40 व्होल्ट. हा माझं चुकलंय बघा. V1 मायनस 8.48. V1 0 येते का बघा, चेक करा व्यवस्थित. अक्षता, अनुराज परत चेक करा सगळ्यांनी. आशिष, प्रज्ञा, रितू, रुची, ऋतिका, डोई फोडे, ऋतिका काटकर, संजना, शंकर किती येते? श्रेयस, शुभम आन्सर चेक करा परत. झिरो येते का बघा. 0 व्होल्ट V1. V2 40 व्होल्ट असं येते का जरा चेक करा सगळ्यांनी. हो बघा येते काय. कृष्णराज नाही येत. वैभव, नेहा वेगळे येते. नेहा यस सर. फॉर्म्युले बरोबर लिहून घेतले दोन्ही. हो. इक्वेशन नंबर 1 असं आले आणि इक्वेशन नंबर 2 असं आले काय बघा. ऑल ऑफ यू जस्ट चेक बोथ द इक्वेशन. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. V1 0 व्होल्ट येते, त्यामुळे 7 मधला करंट किती येणार आहे? V1/7 इज 0. सो हाऊ मच व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस Vx? इट इज अ 0 व्होल्ट. पुढचं सोपं आहे बरोबर ना. V1 जर 0 आला तर हाऊ मच करंट इज पासिंग थ्रू 7? V1/7. सो 0/7 इज 0. सो व्होल्टेज ड्रॉप इज 0 मल्टीप्लाय बाय 7 इज 0. हे नंतर व्हेरीफाय करा. मी ग्रुपवर देईन नोट्स या. नाव आता हे एक्झाम्पल नंबर 11 हे असे ह्याला म्हणजे डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. डिपेंडंट हे नाही येत आपल्याला. हा कृष्णराज काय बोलायचंय बोल. हॅलो सर, ते मगाच तुमची इक्वेशन चुकली वाटतं सेकंड नंबर. थांब बघूया. बघूया. हा सेकंड काय V2 minus V1/10 plus V2 minus 50/5 which is equal with 2. म्हणजे हे 5 इकडे गेलं -5V1 10V2 आणि 5V2 15V2. 15 पाहिजे काय? 15V2 पाहिजे, त्यामुळे आन्सर चुकलं. त्यामुळे वेळ येते का? बरोबर ठीक आहे. हे व्हेरीफाय करा तुम्ही सगळे. हे दोन इक्वेशन बरोबर लिहिता यायला पाहिजेत. हे महत्वाचं आहे. आता सुपर नोडचं एक बघूया आपण. दिस इज अ सुपर नोड. Why this is a super node? Because between second node V2 and third node V3 there is a voltage source common between 2 and 3. So independently KCL to V2 and KCL to V3 is not possible. V1 ला अप्लाय करू शकतोय. कोण सांगेल V1 चं? कृष्णराज सांगणार. V1 चं इक्वेशन काय येणार आहे? इनकमिंग 10 एम्पियर आहे काय? दिसत नाही व्यवस्थित. 10 एम्पियर आहे ते. काय येणार इक्वेशन? 10 is equal with 10 is equal to V1/3 V1 minus V2/2. Okay. 10 is equal with V1/3 plus V1 minus V2/2. आणि 2 आणि 3 कंबाईन करून काय येईल सांग? सुपर नोड इक्वेशन काय येईल 2 आणि 3 कंबाईन करून? 2 V2 minus V1/2 plus
प्लस V2 by 10 प्लस V2 बाय 10 नव्हे रे, V2 अपॉन 1 आहे ते. V2 अपॉन 1 V3 अपॉन 2 प्लस V3 मायनस 10 अपॉन 5 बरोबर, विच इज इक्वल विथ 0. आणि लास्ट काय आहे 20 व्होल्ट, हे प्लस आहे हे मायनस आहे, पोलॅरिटी हायर टू लोअर, म्हणजे हे इक्वेशन काय येणार आहे V2 मायनस V3 इज इक्वल विथ 20. सो V2 मायनस V3 इज इक्वल विथ 20. 3 इक्वेशन झाले. बाय युजिंग क्रॅमर्स रूल वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट V1, V2, V3. So all these examples are based on mesh and super mesh. आता आपलं हे ट्युटोरियल संपले, मी ग्रुपवर टाकेन, ओळीनं सगळे तुम्ही सॉल्व्ह करायचे, जे येत नाही ते मला सांगायचे. नाउ वी गो फॉर मेश अँड सुपर मेश. ठीक आहे. आता मला सांगा, ही काही एक्झाम्पल आपण सुरुवातीला घेतलेली, पुढचं एक्झाम्पल घेऊया. जे घेतलेलं नाही ते एक्झाम्पल आपण वी ट्राय टू सॉल्व्ह. आता मला हे सांगा, एक्झाम्पल नंबर हे एक्झाम्पल, फाइंड आर ए बी, म्हणजे काय ए आणि बी कुठं, ए बी मधला टोटल रेडिस्टन्स आणि टोटल करंट, टोटल रेडिस्टन्स आणि टोटल करंट. आता मला सांगा यामध्ये स्टार कुठले कुठले आहेत, स्टार कोण सांगेल, रेडिस्टन्सच्या व्हॅल्यू स्टार कोण सांगेल. 24 20 and 30 स्टार आहे. आणि अजून एक 20 10 and 50. आणि काही मुलं म्हणतील सर स्टार कुठं आहे, डेल्टा पण आहे, 24 10 आणि 20 डेल्टा आहे, बरोबर आहे. 20 30 50 डेल्टा बरोबर आहे, परंतु दोन्हीही बरोबर आहे, 2 डेल्टा आणि 2 स्टार आहेत. परंतु एक्झाम मध्ये 1-2 मिनिटं आपण विचार करायचा की बुवा असं सर्किट आहे, तर हे रेड्यूस केल्यानंतर सोपं व्हायला पाहिजे ना, रेड्यूस केल्यानंतर सोपं व्हायला पाहिजे, अवघड केलं तर त्याचा काय उपयोग नाही. म्हणून पहिल्यांदा 24 20 और 30 कन्वर्ट इंटू डेल्टा, और 10 20 50 कन्वर्ट इंटू डेल्टा. मग जे करणार आहे ना ते बाजूला काढायचं. आता समजा मला कन्वर्ट करायचं आहे 24 20 30. आता तुम्ही नावं दिलेली नाहीत ABCD, एक्झाम मध्ये तुम्ही या नोडला नावं द्या. आता हे 24 20 30 24 20 30 हे बाजूला काढून घ्यायचं आणि हे कन्वर्ट करायचं डेल्टा मध्ये. आता मी तुम्हाला ते डेरिव्हेशन दाखवतो, तुम्हाला पाठ असतील फॉर्म्युले तर वेल अँड गुड, पण स्टार डेल्टा जर फॉर्म्युला लक्षात नसेल तर मी तुम्हाला तो दाखवतो की कसं कॅल्क्युलेट करायचं. आता आपल्याला डेल्टा इंटू स्टार काढायचे, म्हणजे R1 R2 R3, आणि आपल्याला काढायचे, आपल्याला स्टार इंटू डेल्टा RA RB RC आणि R1 R2 R3 म्हणजे R1 काढायचे, बरोबर आहे. आपल्याला एक बाजू काढायची आहे, R1 म्हणजे A आणि B मधला, A आणि B मधला. मग R1 चा फॉर्म्युला काय आहे बघा, सगळ्या बाजूचा प्रत्येक बाजूच्या दुसऱ्या बाजू बरोबर प्रॉडक्ट आणि त्याची ऍडिशन, म्हणजे RA RB प्लस RB RC प्लस RC RA डिवाइड बाय RC. न्यूमरेटर सगळीकडे सारखा आहे बघा, त्यामुळे परत कॅल्क्युलेट करायची गरज नाही. ऍडजस्टंट साइडचा बरोबरचा प्रॉडक्ट आणि ऍडिशन अपॉन महत्वाचा आहे. आता R1 काढतोय, हा R1 आहे, म्हणजे A आणि B मधला, ह्याचा अपोजिट काय आहे RC, सो इट इज डिवायडेड बाय RC. आता बघा हा तुम्हाला A आणि C मधला काढायचा आहे R2, म्हणजे फॉर्म्युला काय न्यूमरेटरला सेम येणार आहे, डिवायडेड बाय RB. आणि R3 ला काय येणार आहे, R3 म्हणजे B आणि C मधला, न्यूमरेटर सेम, ह्याचा अपोजिट काय आहे RA अपॉन RA. तर याप्रमाणे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. 20 24 30. आता या तिन्ही बाजू काढलेल्या आहेत, तरी तुम्ही आता कॅल्क्युलेटरनं द्या, कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा, टाईप करा. म्हणजे मी एक सांगतो तुम्हाला काय की 24 आणि 20 मधली ही इकडची साईड आहे, ही कशी काढणार आहे तुम्ही, 24 इंटू 30 प्लस 30 इंटू 20 प्लस 20 इंटू 24 अपॉन ह्याचा अपोजिट काय आहे 30, बरोबर. आता 24 आणि 30 मधली लाईन कशी काढणार, बेस न्यूमरेटर ऍज इट इज डिवायडेड बाय अपोजिट काय आहे 20, आणि इकडची साईडची कशी काढणार आहे, न्यूमरेटर ऍज इट इज डिवायडेड बाय 24. हे स्टार काढा तुमच्या ह्याच्यामध्ये, कारण हे नंतर देणार आहे मी ग्रुपवर आपण टाकणार आहे. प्रत्येकाने ही डायग्राम काढा, 20 ओहम 24 ओहम आणि 30 ओहम, आणि कन्वर्ट इंटू डेल्टा अँड टेल मी द आन्सर.
तिन्ही डेल्टाचे तिन्ही ब्रँचेस कॅल्क्युलेट करून आन्सर टाईप करा चॅट बॉक्स. $60, $75, $90. अक्षता गुड. बाकी सगळ्यांचं अदर मेंबर्स न्यूमरेटर तुम्हाला एकदाच कॅल्क्युलेट करायला लागते की नाही, त्यामुळे आन्सर लगेच यायला पाहिजे. रुची, सुजित, सौरभ, नेहा, वैभव, श्रेयस, शुभम, अनुराज किती आलं? सौरभ ओके करेक्ट. आता हे या सर्किटमध्ये हे तुम्हाला कळणार नाही, ज्याला नोट्स तुम्ही वाचणार माहिती त्या लक्षात येईल. हे आपण आपल्या जे सर्किट जिथं रिप्लेस केलं एबीसी लिहायचं इथं एबीसी तिथं ते पुट करा. हे 10 आणि 50 तसेच आहेत. 10, 50 ॲज इट इज. 90, 60 आणि 75. आता तुम्ही म्हणाल हे 90 सर इथं कसं आलं, तर तुम्ही ऑब्झर्व करा की 24 आणि 30 बरोबर. 24 आणि 30 ह्याच्यामध्ये कुठलं टर्मिनल येणार आहे बघा. 24, 30 ह्याच्यामध्ये काय आहे 90, म्हणून इथं आपण काय लिहिले 90. आता 20 आणि 30 मध्ये किती आले? 60 आले. 20, 30 बघा. 20 कुठं आहे? इथं आहे. आणि 30 म्हणून खाली काय आले इथं 20 आणि 30. 20 आणि 30 मध्ये 75 आहे. 20 आणि 30 मध्ये 75 आहे. 9. आता पुढे मला सांगा हाऊ 10 अँड 60 हे कसे आहेत सांगा. हाऊ 10 अँड 60 Series. नाही सिरीज मध्ये कसे आहे बघ की इथं एक कनेक्ट केलं आणि इथं कनेक्ट केलंय ना. 10 अँड 60 पॅरलल. 75 आणि 50 parallel, आता 60 पॅरलल विथ 10 चा आन्सर येते 8.57. 75 पॅरलल विथ 50 येते 30 ओहम. आता इथं जॉईन केले 8.57 आणि 30. आता मला सांगा 8.57 आणि 30 हाऊ दीज टू आर Series. आन्सर किती आलं 38.57. 38.57 आणि 90 कसे आहेत Parallel. parallel, 38.57 पॅरल विथ 90 आणि त्याचं जे आन्सर येईल ते 13 बरोबर कसे आहे series, सिरीज. सो आर ए बी कारण मध्ये व्होल्टेज सोर्स आहे ना सिरीज मध्ये येणार. आर ए बी म्हणजे व्होल्टेज सॉरी रेडिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 38.57 पॅरल विथ 90 सिरीज विथ 30. सो 38.57 पॅरल विथ 90 प्लस 13 याचा आन्सर किती येते तर 39.99 विच इज अप्रॉक्सिमेटली 40. आणि आपल्याला टोटल करंट किती येणार आहे टोटल व्होल्टेज अपॉन टोटल रेडिस्टन्स. सो 100 व्होल्ट दिलेला आहे आणि आपण किती काढले 40 ओहम हे आपण काढलेलं आहे. सो 100 अपॉन 40 इज 2.5 एम्पियर. कॅल्क्युलेट करून बघा सगळ्यांनी हे मग आपण थांबूया. एव्हरीवन कॅल्क्युलेट. 40 ओहम 39.99 येते काय बघा.
All of you calculate. टाइप करा आन्सर बरोबर आले काय? अक्षता, सौरभ, सुजित, रुची. टू 2.5 correct, good. Other members also calculate. रेडिस्टन्स किती येतोय? 39.99 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 40 ओहम. हे किती येते? 2.5 एम्पियर. इतरांनी पण कॅल्क्युलेट करा. अनुराज, आशिष, प्रज्ञा, आयुष, धनश्री, ईशा, कृष्णराज, नेहा. समजलं ना? पार्थ काय बोलला नाहीस तू आज? समजलं ना? पार्थ देवर्डेकर. पार्थ, आर यू देअर? Yes, sir. रितू जाधव, रितू अनम्यूट युअर सेल्फ. Yes, sir. संजना, आर यू गेटिंग? संजना चव्हाण, आर यू देअर? संजना. Yes, sir. हाँ? Yes, sir. शंकर, आर यू गेटिंग? शंकर. Yes, sir. वैभव, आर यू गेटिंग? वैभव काशीद. ओके, गुड. मी हे सेंड करतो. हे 200 पेजेस सेपरेट नोटबुक टाकायची ट्युटोरियलला. और मी आता ग्रुपवर टाकेन, त्याला हे प्रॉब्लेम सगळे त्यामध्ये सॉल्व्ह करायचे. तुमचे नंबर मला पाठवा व्हॉट्सअप ग्रुपवर. थांबूया आता.